बघून कळलंच असेल आपण आज काय बनवतोय। आज आपण बनवतोय मस्त अशी कुरकुरीत साबुदाणा वडे। मस्त कुरकुरीत होतात। चला तर मग रेसिपी बघूया। वडे बनवण्यासाठी मी घेतलाय साबुदाणा। मस्त असा आपण भिजवून घेतलाय। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि रात्रभर भिजत घातला होता मी। त्यात टाकून घ्यायचे आता बटाटे। मी 2-3च बटाटे घेतले आणि एक शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे भाजून त्याचा असा कूट तयार करून घेतला आहे। कुटाने मस्त असं बाइंडिंग येतं वड्यांना, त्याच्यामुळे कूट घालायचं। चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस, मी अर्ध्या लिंबाचा रस घालतेय। आणि लाल चटणी, 1 चमचा लाल चटणी घालते। ही प्लेन मिरच्यांची लाल चटणी आहे। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा यूज करू शकता। सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। त्याला 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं, कारण आपण यात थोडं पण पाणी नाही वापरलेलं। जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वापरायचं आहे, पण खूप जास्त पण पाणी वापरू नका, नाहीतर काय होतं साबुदाणा आणि बटाटा ह्या दोघांमध्ये पण खूप स्टार्च असतो, त्याच्यामुळे वडे कढईत फुटू शकतात। म्हणून पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे। पाणी ना कढईत गेल्यावर गॅस पकडतो, त्याच्यामुळे मग कढईत वडा फुटू शकतो। त्याच्यामुळे पाणी नाही वापरलं तरी चालेल। त्याला एक 10 मिनिट आपण आता असंच ठेवून देऊ, झाकण ठेवून, आणि 10 मिनिटांनी याचे वडे तयार करून घेऊ। आता 10-15 मिनिटांनंतर आपण वडे तयार करून घेऊया। असा गोळा करायचा आणि तोवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपण आपले सगळे गोळे तयार करून घेऊ आणि एकदाच तळून घेऊ। ह्या प्रकारे सगळे वडे आपण तयार करून घ्यायचे। जर तुमचे वडे वडत नसतील तर तुम्ही अजून एखादा बटाटा वाढवू शकता।
मस्त असं तेल तापवून घेतलेलं आहे मी. आता आपण हे वडे यात टाकून घेऊ. जे आपण वडे आता आपल्याला कमी गॅसवर मध्यम गॅसवर तळून घ्यायचे व्यवस्थित. साबुदाणा वडे तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण साबुदाणा जो आहे हा असा फुटू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही वडे तळून घेते व्यवस्थित. वडे टाकताना थोडासा गॅस मस्त अशी कुरकुरीत वडे तळून घ्यायचे आपल्याला. त्यांना व्यवस्थित असं कवर पकडलं गेलंय. आता यांना फक्त आपण कुरकुरीत करून घ्यायचे. व्यवस्थित कुरकुरीत वडे झालेत, कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण वडे काढून घेऊया. आता याच्यातच आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या. मिरच्या सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायच्या. आणि याच प्रकारे मला सगळे वडे तळून घेणार आहे. तयार झाले आपले मस्त कुरकुरीत असे साबुदाणा वडे. बघू शकता खूपच कुरकुरीत झालेत आणि क्रिस्पी सुद्धा झालेले. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.